विद्यार्थी मित्रांनो, आता आपण के विषयांतर्गत जशी माहिती बघितली आहे तशाच पद्धतीनं के बी या विषयामध्ये आपण आता पुढचा प्रश्न घेतोय. प्रश्नाचं नाव अर्थात आहे, फुलवाक्षशास्त्रास आपल्या देशात असणारा वाव म्हणजे संधी. तर आपल्या समोर एक स्लाइड आहे, पुन्हा काही फोटोग्राफ्स येतील, पिक्चर किंवा पुन्हा शेवटी एक अशाच पद्धतीने शब्दांकित केलेली एक स्लाइड येईल. या ठिकाणी चित्रांसह सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. तर स्कोप ऑफ फ्लोरिकल्चर म्हणजे फुलबागशास्त्र उद्योग व्यवसायात असणारा वाव आणि संधी आपण या पुढील मुद्द्यावरून स्पष्ट होते. लागवड क्षेत्रावरून असणारा वाव किंवा लागवडीचे चित्र जे आहे त्याच्यावरून असणारा वाव. तर आपल्या देशामध्ये 2014-15 मध्ये या सालात 2.5 लाख हेक्टर क्षेत्र आणि 17 लाख मेट्रिक टन फुलांचे उत्पादन होत होते. आपल्या देशातून जपान, कॅनडा, अमेरिका या देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. फुलदांडी प्रकारची जी काही फुलं आहेत म्हणजेच कट फ्लॉवर्स, काल आपण बघितले होते की म्हणजे 2.5 फुटाचा देठ असणारी किंवा दांडी असणारी गुलाबाची फुलं, किंवा जयबेराची 45 सेंटीमीटर 1.5 फुटाचा देठ असणारी फुलं, 1 फुटापेक्षा जास्त फुलदांडी असणारी कार्नेशनची फुलं, ह्याला कट फ्लॉवर्स म्हणतात किंवा फुलदांडी पिकं. त्याच्यामध्ये दरवर्षी 7% वाढ होत आहे, 7%. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये निश्चित संधी आहे, निश्चित वाव आहे. आपण तरुणांनी हे आव्हान स्वीकारावं आणि याचा फायदा करून घ्यावा. तर आपल्या देशामध्ये एकूण जे काही अग्रेसर राज्य आहेत तर त्यामध्ये विशेषतः आपल्या समोर तो एक चार्ट येतोय. आता यामध्ये मी मांडले थोडक्यामध्ये की 1000 हेक्टर्स सुटी फुलं आणि कट फ्लॉवर्स लाखामध्ये संख्या. तर आंध्र प्रदेशामध्ये 64.2 लक्ष हेक्टर, 389 लक्ष टन वजनाची सुटी फुलं आणि 7,099 लाख संख्येमध्ये कट फ्लॉवर्स. तमिळनाडूमध्ये 32.3, कर्नाटकमध्ये 29.2, पश्चिम बंगालमध्ये 23.9 लक्ष हेक्टर जमीन आहे आणि महाराष्ट्रामध्ये 18.9 लक्ष हेक्टर जमीन आहे. महाराष्ट्रात उत्पादन जे आहे ते 104 दशलक्ष टन सुट्या फुलांचं आहे आणि कट फ्लॉवर्स मध्ये आपण आघाडीवरती आहोत. आंध्रपेक्षा 7,914 लाख कट फ्लॉवर्स तयार होतात. तर या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल की हे सर्वसाधारण जे आघाडीचे राज्य आहेत 5, तर त्यामध्ये महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर दिसतोय. तर एकूण आपल्या देशामधलं जे काही चित्र आहे ते म्हणजे लक्षात येईल की इथं अनेक सुविधा आहेत, नैसर्गिक आणि मानवी संसाधनाच्या. यामुळे निश्चितच वाव आहे. अजूनही क्षेत्र वाढू शकेल, फुलांना तर मागणी आहेच आहे. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी दिला, दुसरी स्लाइड आपल्या समोर ठेवलेली आहे, हवामान दृष्ट्या असणारा वाव. तर आता बघा, युरोपमध्ये ठराविक काळामध्ये विशेषतः हिवाळ्यामध्ये अपुरा सूर्यप्रकाश असतो आणि अतिशय थंडी असते. त्यामुळे तिथं कृत्रिम सूर्यप्रकाश, हीटरची व्यवस्था, उष्णतेची व्यवस्था करून त्यांना ग्रीन हाऊस मध्ये ही फुलं तयार करतात. त्यासाठी उत्पादन खर्च प्रचंड वाढतो. या उलट त्याच वेळेला भारतामध्ये योग्य सूर्यप्रकाश असतो. लक्षात येईल, या ठिकाणी मांडले मी, योग्य सूर्यप्रकाश असतो आणि या सूर्यप्रकाशामुळं
आणि तापमान योग्य प्रमाणात असतं. म्हणजे सूर्यप्रकाश नैसर्गिकपणे आहे, तापमान पण थंड नाहीये, योग्य प्रमाणात आहे. त्यामुळे अर्थात उत्पादन खर्च कमी येतो आणि भारताला युरोपची बाजारपेठ जवळ पडते, त्यामुळे ट्रान्सपोर्टचाही खर्च कमी येतो. शिवाय काही सुविधा आणखीन आहेतच, आपण पुढच्या मध्येच बघणार आहोत. भारतात जमीन, पाणी, मजूर पुरेशा प्रमाणात आहेत. महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं म्हटलं तर कोल्हापूर, सांगली, नाशिक, नगर, पुणे या ठिकाणचे हवामान आणि जमीन उपयुक्त आहे. त्यामुळे निश्चित या ठिकाणाहून सध्या मोठ्या प्रमाणात पॉली हाऊसमध्ये, ग्रीन हाऊसमधली, नेट हाऊसमध्ये फुल एक्सपोर्ट होतातच. अजूनही भविष्यामध्ये आपण जर हा विचार केला तर ह्या नैसर्गिक सुविधेमुळं आणि मनुष्यबळाच्या सुविधेमुळं निश्चितपणे आपण याच्यामध्ये कमीत कमी उत्पादन खर्चात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्पर्धा करू शकू अशा प्रकारची फुलं आपण तयार करू शकतो. याचा फायदा आपण करून घ्यायला हरकत नाही. परकीय चलनाची तर देशाला गरज आहेच. याच्यामध्ये कट फ्लॉवर्स, सुटी फुलं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात. आता या ठिकाणी तिसरा मुद्दा येतोय पॉटेड प्लांट्सच्या दृष्टिकोनातून. आता आपल्या समोर एक इमेज दिलेली आहे. तर याच्यामध्ये पहिल्या चित्रात दिलेलं आहे ते हायड्रेंजिया आहे. त्या दुसऱ्या याच्यामध्ये येतोय तो मोठं करून तुम्हाला दाखवतोय मी. याच्यामध्ये अँथुरियम आहे. त्यानंतर पुढची दोन चित्र अशाच पद्धतीनं पॉटेड प्लांट्सचे आहेत. तर या ठिकाणी 4 नंबरचा ते कॅलेंचो आहे. त्याचा आपण निश्चितपणे असे पॉटेड प्लांट्स तयार करून आपण जर विकायची म्हटली तर यांना परदेशामध्ये खूप मोठी मागणी आहे. आणि 3 नंबरचा ते ड्रेसिन आहे. तर याचा आपण विचार केला तर निश्चितपणे अशी पॉट्स तयार करायची आणि ती मग परदेशाला विकायची. हा खूप मोठा व्यवसाय आपल्या देशामध्ये स्थिर स्थावर होताना दिसतोय. तर आपल्याला या ठिकाणी पॉटेड प्लांट्स असणारा वाव काय आहे तर पॉटेड प्लांट आणि बेडिंगसाठी म्हणजे वाफा केला ते कव्हर करायचं. उदाहरणार्थ वडेलिया किंवा आयपोमिया अशी काही वनस्पती आहेत, त्याला अमेरिकेतून मोठी मागणी आहे. तशाच पद्धतीने जपान आणि युरोप इथून सुद्धा चांगली मागणी आहे. तर ही मागणी जर पूर्ण करायची म्हटली तर आपल्याला निश्चितपणे चांगली संधी आहे. आपल्याकडं यासाठी लागणारं हवामान, यासाठी लागणारं मनुष्यबळ, यासाठी लागणारं रॉ मटेरियल, वनस्पती आणि इथून एक्सपोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी विशेष काही बोर्डाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत असल्यामुळं आपण निश्चित हे करू शकतो. त्याच्यामध्ये मग कोयटा माती हे मुख्य माध्यम वापरून किंवा आधुनिक माध्यम वापरून आपण हे करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या समोर इमेज दाखवलेल्या आहेत, तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर चौथा मुद्दा आहे फुलांचे उत्पादन वाढीस प्रोत्साहन दृष्टी असणारा वाव. तर आपल्या देशात अपेडा नावाची एक संस्था आहे. NHB नावाचं HD झाले NHB नावाचं संस्था आहे, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड. त्यांच्याकडून 25% अनुदान मिळतं निर्यातीसाठी. पुण्याच्या ठिकाणी हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर प्रशिक्षणाची सुविधा या ठिकाणी निर्माण करून दिली. जी इमेज मी तुम्हाला दाखवतो. तर ही जी काही वास्तू आहे लक्षात येईल. या ठिकाणी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेता येईल. फुलांची निर्मिती कशी करायची, प्रतवारी कशी करायचं, पॅकिंग कसं करायचं, ग्रेडिंग कसं करायचं. या ठिकाणी आपल्याला तळेगाव दाभाडे या ठिकाणी हे सेंटर आहे आणि त्याचा फायदा अनेकांनी करून घेतलाय. आपल्यासारख्या नवतरुणांनी जर करून घेतला तर याच्यामध्ये आणखीन चांगली संधी आहे. अनेक मी इमेज या ठिकाणी तुम्हाला दाखवेन त्याच सेंटरच्या, हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरची. या ठिकाणी नवीन पद्धतीनं वेगळी माध्यमं वापरून मोठ्या बोधासारख्या पोत्यामध्ये काही रोपं लावले आणि त्याच्यामध्ये
वेगळ्या पद्धतीनं पाण्याची व्यवस्था केलेली आहे बघा. म्हणजे अशा पद्धतीने नवसंशोधन या ठिकाणी होतं. तो जर आपण धागा पकडून त्या ठिकाणी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आपण, तर निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला उत्पादनाला चांगली मागणी असताना दिसून येईल. तुम्हाला संधी आहे त्याच्यात. खाली ह्या हॉटेल ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे. तर अशा या माध्यमातून आपल्याला कळेल की फुलांचं उत्पादन करत असताना या ठिकाणी आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. शिवाय या ठिकाणी पुण्याजवळ फ्लोरिकल्चर पार्क उभारलेला आहे 50 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरती. तर या पार्कच्या माध्यमातून मुंबई, दिल्ली, जयपूर या ठिकाणी काही विक्री कार्यालय त्यांनी उभी केलेली आहेत. तसेच बाजार माहिती केंद्राची उभारणी केलेली आहे, विमानाची सोय केलेली आहे. हे सगळं बघितलं शेतकऱ्यांनी. म्हणजे अपेडाकडून, NHB कडून अनुदान आहे, हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर आहे, त्यातून ट्रेनिंग मिळतं. फ्लोरिकल्चर पार्क उभारलं आहे पुण्याजवळ, त्यांचे काही ऑफिसेस आहेत आणि बाजार माहिती केंद्राचे म्हणजे कुठल्या ठिकाणी किती दर मिळतो याबद्दलची माहिती आहे. यातून आपण निश्चित हे ठरवू शकतो की आपल्याला खूप चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यानंतर पुढे जाऊन आपण पुढची एक स्लाइड पाहू. त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे या संधी उपलब्ध आहेत. 4 मुद्दे आपण बघितलेत. आता 5वा आहे तो रोजगार निर्मितीच्या दृष्टीने असणारा वाव. तर देशामध्ये गुलाबाला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देण्याचा मान आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील तरुण शेतकरी वर्ग जो आहे तर हरितगृहातील आधुनिक फुलशेतीकडे वळलेला आहे. त्यामुळं सुशिक्षित, बेरोजगार आणि स्थानिक महिलांना प्रशिक्षणाद्वारे, ट्रेनिंगद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. पुणे परिसरात 50 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर विविध कंपन्यांद्वारा मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जाते फुलांचं. तर याच्यामध्ये व्हॅलेंटाईन डेच्या काळामध्ये दरवर्षी 40 लाख डच गुलाबांची निर्मिती आणि निर्यात केली जाते. याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक येथे ही फुलशेती वाढत असण्याचं दिसून येईल. इथूनही फुलं मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतात. तर ह्यासाठी जे काही पुणे परिसरात 50 पेक्षा अधिक एकरवरती जे काही संस्था आहेत त्यातल्या काही संस्थांची या ठिकाणी इमेजेस मी दाखवतो तुम्हाला. त्यातून तुम्हाला कळेल. विशेषतः एक कुमार फ्लोरिस्ट म्हणून एक अतिशय नामांकित अशी संस्था आहे. या ठिकाणी संशोधनाचं काम चालतं. टिश्यू कल्चर रोपं मिळतात. या संस्थेसारखंच पुण्याच्या परिसरामध्ये प्रोफेशनल ॲग्रोटेक, सेंच्युरी इंटरनॅशनल, SR ॲग्रोटेक लोणावळ्याला, सुरेश फ्लोरा, सुएक्स, डेक्कन फ्लोरा आणि टाटाची टाटा फ्लोरिटेक अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. यांच्या माध्यमातून ही फुलं तयार करून परदेशाला विकली जातात. अर्थात दर्जेदार फुलं आहेत, गुणवत्ता आहे, आंतरराष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी जे जे आहे ते सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे आणि यातून हे सगळं प्राप्त होत असं या ठिकाणी दिसतं. 6वा मुद्दा या ठिकाणी दिलाय कट फ्लोरेजच्या लागवड दृष्ट्या असणारा वाव. तर कट फ्लोरेज म्हणजे काय? आपण मध्ये काही फुलं लावली त्याच्या बाजूला काही सजावट करावी लागते पानांची. पुष्परचना करत असताना काही बाजूला पानं लागतात, त्याला कट फ्लोरेज आणि फिलर्स असं म्हणतात. तर ह्या अशा पान स्वरूपातील वनस्पती आता कुठल्या आहेत मी तुम्हाला या ठिकाणी इमेज काही दाखवतो, लक्षात येईल. पुन्हा आपण त्याची चर्चा करूया. तर या ठिकाणी ही क्रोटॉनची पानं आहेत. त्यानंतर दुसऱ्या नंबरला दिलेलं आहे ते क्रिसमस ट्री आहे, ह्याची पानं काढून लावतात. सायकसची पानं वापरतात. त्यानंतर फेस्टिल पाम या ठिकाणी असं ही त्रिकोणी कापल्यासारखी पानं महत्वाची, फेस्टिल पाम ह्याची पानं वापरतात. त्यानंतर ह्या शेवटी दिलेलं आहे ॲस्पॅरागस म्हणजे शतावरी, ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं सजावट करण्यासाठी वापरली जाते. तर अशा ह्या ज्या काही फांद्या आहेत, त्यानंतर पानं आहेत, गवत आहेत, काड्या आहेत, मॉस आहे, तर याची उत्पादन आपल्या देशामध्ये करण्यासाठी नैसर्गिक हवामान आणि जमीन चांगलं आहे. त्यामुळं कुंड्यांमधली झाडं, फुलं, कट फ्लावर्स ही तर आपण विक्री करतोच, त्याची निर्यात होतेच.
त्याच्याशिवाय पान वनस्पती ज्या सजावटीसाठी लागतात, आपण कशी रांगोळी काढतो ताट ठेवल्यानंतर बाजूला, तशा पद्धतीने मध्ये फुलं लावायची आणि कडेने त्या पानांची आरास करायची, असा हा विषय आहे. कडेला पानांची आरास करण्यासाठी ह्या पिवळ्या वनस्पती लागतात. तर यातून पण परकीय चलन मिळतं, ह्याला पण खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि शेवटचा भाग या ठिकाणी सांगतो, थोडं डेकोराईज करून देण्याचा प्रयत्न केलाय. 7वं या ठिकाणी मुद्दा जो आहे, तर कंद, फुलांचे बियाणे आणि फुलझाडांच्या रूपनिर्मित असणारा वाव. तर जागतिक तसंच देशामध्ये जी काही फ्लोरिकल्चर इंडस्ट्री आहे, जी काही बाजारपेठ आहे, त्यामध्ये फुलांचं बियाणं, कंद, हंगामी झाडांची बियाणं, ट्रे मधली रोपं यांना विशेष मागणी आहे. ती आपण जर गरज पूर्ण करायची म्हणली तर आपल्याला नर्सरी खूप चांगल्या पद्धतीने सुरू करता येईल आणि लोकांची गरज पूर्ण करता येईल. आजकाल झेंडू, गुलाब, ॲस्टर, कार्नेशन अशी फुलं या ठिकाणी हंगामी पद्धतीने तयार केली जातात. त्यानंतर शेवटचा मुद्दा या ठिकाणी सांगता येईल, सुगंधी तेल आणि सुगंधी द्रव्य उत्पादन असणारा वाव. फुलांच्या पासून नैसर्गिक जे काही सुवासिक फुलं आहेत त्यापासून सुवासिक तेल आणि रंगद्रव्यांची निर्मिती होते. याही उत्पादना परदेशात मागणी असल्यामुळं खूप चांगली संधी आहे. तर कुठली फुलं आहेत याच्यामध्ये, गुलाब, मोगरा, निशिगंध, व्हॅनिला यापासून सुगंधी तेल तयार करता येतं आणि तसे सुगंधी द्रव्य पण तयार करता येतील. सुगंधी तेल निर्मितीमध्ये भारत, अमेरिका, ब्राझील, चीन हे देश आघाडीवरती आहे. सुगंधी तेलाची बाजारपेठ दरवर्षी 8% दराने वाढते. तर असा हा जर विचार आपण केला तर निश्चितपणे सुगंधी फुलांच्या लागवडीस वाव आहे. एकूण फुलबागशास्त्रात असणारा संधीचा भाग, सुगंध झाडांच्या लागवडीचा मुद्दा विचारात घेतला तर निश्चितपणे अनेक संधी आपल्या समोर उपलब्ध आहेत. अनेक क्षेत्र आपल्यासाठी खुली आहेत. सगळ्यांचा साकल्याने विचार जर केला, निश्चितपणे आपल्याला भविष्यामध्ये एक चांगलं पैसे मिळवून देणारं करिअर म्हणून आपण इकडे निवडू शकतो. त्या प्रश्नापुरतं विचारात न घेता आपण याच्यामधून आपल्या स्वतःचा जीवनमार्गी निश्चित करू शकतो, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मला वाटतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.